असा सैनिक पाहिजे. मला काय नको. नाही तर आमची सुषमा मी इच्छुक आहे, मी इच्छुक आहे. अरे इच्छुक कसे राहणार तुम्ही? आपला मतदारसंघ बघा, तिथे आपला लीड किती आहे बघा, आपण कितीने मागे त्याचा विचार करा. इच्छुक कोणी असावं ज्यांनी त्या मतदारसंघामध्ये 10,000चा लीड दिला त्यांनी राहावं. बरोबर की नाही? आपण 7,000नी मागे आहे की नाही? कुठे बोलले रे बा? उत्साही मन घाबरू नका. मैं तुम्हारे साथ में, किसका बाप को भी नहीं डरता मैं. करा भांडू बघतो मी. कुठे बोलले? आले ना, 2 मिनिटात येतील. पण आहे माझीच आहे ती. कटर आहे, कटर आहे. म्हणजे थोडीशी वाटलं होतं काहीतरी. असं मला वाटलं, पण नंतर मला कळलं की तशी तू भूलथापांना बळी पडणार नाहीस. कळलं का? तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, घाबरू नको. प्रदीप बस आले साहेब. हा मेळावा ॲक्च्युली काल होता मामी, पण आपल्याकडे त्या दिवशी आदित्य साहेब येऊ शकले नाहीत. मग त्यांनी मला सांगितलं मी 21 तारखेला येतो, पण आदित्य साहेबांसाठी आपण मेळावा 1 दिवस पोस्टपोन केला. पण ईशान्य मुंबईत जिथे जिथे गेले असतील असा मेळावा त्यांना कुठे दिसणार नाही. पण एवढं गॅरंटी आहे माझी. होऊ शकतो असा? आपण नंबर 1 आहे यार. कुछ अच्छा. आता घोषणा जास्त देऊ नको. आदित्य साहेब आले तर आहेत 10 मिनिटं फक्त. याला फोन लाव ना. कोणाला? याला फोन लाव. आपला कोण तो? चव्हाण. ॲक्च्युली माझी पण इच्छा होती कॉर्पोरेशन लढवावं एकदा. अजून माझी आहे डोक्यामध्ये, लढणार मी नगरसेवक आमदार. नाही, एकाच वॉर्डातून, माझ्याच वॉर्डातून. कुठे बोलले? खाली घेऊन या ना सगळं. हां कोण? निटकोकडे आले. मी इथे आले. जा ना सर, घेऊन ये. कोण दिसत नाही असं बघतोय. मला काय कोणा टीका करता येईल का? का राणेच्या तुझ्या आलो होतो ना, आलो ना मी काल. 50वा वाढदिवस सुद्धा होता काल. तू कहाँ जा रहा है? फोटो निकालने जा. फ्रांसिस, वो परम बोला अरे कोई फोटोग्राफर है ही नहीं. आनंद बादड़े बोलता कोई है ही नहीं, सब बिजी है. मैं बोला शांति रखना, मैं एक फ़ोन करता हूँ, फ्रांसिस आएगा. कुठे बोलले रे? हां खाली आले. तुझं काय ओपनिंग करायचं आहे? काय ओपनिंग करायचं आहे? दे. नाही आता म्हणजे भाषण होऊ दे मग करतो.
ते काढून ठेवायचा सगळं. माझी सवय आहे, नारळ फोडायला गेलो तर नारळ दिसले नाही ते परत जातो मी यायच्या अगोदर नारळ मांडलेले दिसले पाहिजे, कळलं का? कारण एका वेळी 5-5 कार्यक्रम असतात, वेळ नाही घालवायचा आपण. रेडी? बरोबर ना मामी? तू चिंता करू नको. दुसरी कुठे आहे? दिसत नाही श्वेता, कुठे खाली गेली? आमच्या कन्नामाळचा वाढ सेफ आहे, कोणच इच्छुक नाही. शेड्यूल कास्ट शोधतोय, येतच नाही कोण. रश्मी बोरकरचं बॅड लक. दुसरा जरांग्या बघा ना, सर्टिफिकेट कोण आहे का शेड्यूल कास्टचा? कोणी बघा, मला नाही माहिती. तो आता त्यांनी 2 दगडावर पाय ठेवलाय. खाली आले का? वीस 20% लोक गेली कंटाळून, 20% लोक खाली गेली. काय उशीर झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.